birthday to you. Happy birthday, happy birthday, happy birthday to you. विभा येत्या रविवारी 12 जुलैला सुरेशचा 80वा वाढदिवस साजरा होतोय. खूप छान कल्पना आहे नाही? अगदी नक्कीच मोठं गेट टुगेदर होईल. हो, आणि लताची स्पेंड म्हणजे बघायलाच नको. हो ना. लता हा उत्साहाचा धबधबा आणि सुरेश म्हणजे त्या धबधब्याला सामावून घेणारा शांत असा डोह. अगदी खरं. आणि त्यात भोवरे नसलेला डोह. हो, तर सुरेश अतिशय शांत स्वभावाचा आणि प्रसन्न व्यक्तिमत्वाचा आहे. अगदी बरोबर. मी त्याला कधी रागावलेलो, चिडलेलो, मोठ्या आवाजात बोलताना ऐकलंच नाही. होय ना. सुशेगात म्हणतात की नाही, अगदी. तसा. आणि सुरेश सेंचुरीच्या वेळेला आम्हाला बोलवायला विसरू नक्की नकोस, हं? नक्कीच. Suresh is a wonder man, soft spoken, gentle, and very, very helpful minded. A very close friend of our family. Personality is so pleasant that one feels he should always be around to talk to have a cup of tea with, because he's a teetotaler. He and Lata make a wonderful pair. Wish him a very happy birthday and many, many more healthy and peaceful years ahead. My association with Suresh was right from the school days, when myself, Suresh and Rajkumar Doshi, all three of us, you may call us three idiots, we were always accompanying each other to go to school. At that time we used to walk all the distance from Matunga to Dadar. We have been celebrating our get-togethers together with all other friends. 75 वर्ष आम्ही एकमेकांना ओळखतो. इथलं म्हणण्यापेक्षा झंगोटिया म्हणणं जास्त योग्य. त्याच्या वडिलांची काळ्या रंगाची गाडी होती आणि घरी टेलिफोन पण होता. त्या काळात या दोन्ही गोष्टी चैनीच्या मानल्या. सुरेश लहानपणापासूनच खूप अबोल, शांत आणि दंगामस्तीपासून दूर राहणार. त्याच्या शाळेत कधी कोणाशी भांडण झालेले मला आठवत नाही. तो खेळात भाग घेत नसे, कायम प्रेक्षकाच्या भूमिकेत असायचा. मनाने मात्र तो फार दिलदार. शाळेत असताना माझ्याकडे कमी पैसे असले तरी आईस कँडी घ्यायला तो मला नेहमी मदत करायचा. सुरेशला गुजराती जेवण खूप आवडते. पुरणपोळी तर त्याचे जीव की प्राण. फोटो काढणे किंवा काढून घेणे त्याला आवडत नाही, त्यामुळे आमचे फोटो मिळणे दूर मिळते. एकदा माधुरी दीक्षित त्याला म्हणाली होती, डॉक्टर, माझ्याबरोबर फोटो काढून घेण्यासाठी लोक धडपडत असतात आणि तुम्ही एक असे आहात जे इतकी ओळख असूनही माझ्याबरोबर एकही फोटो काढून घेतला नाही. त्याला टी शर्ट आवडत नाही, तसेच फुल शर्ट पण आवडत नाही. आजपर्यंत मी त्याला फक्त हाफ शर्टात पाहिजे आहे. त्याच्या शर्टाचे वरचे बटन कधीच लावलेले नसते. त्याचे कारण मला अजूनही समजले नाही. एकूणच काय, सुरेश मनोरथासी ही व्यक्ती अशी आहे की कोणालाही त्याच्याशी मैत्री करायला आवडेल, कारण तो कधीच कोणाला त्रास देणार नाही किंवा कुणाशीही वाईट वागणार नाही. तुमचा साधेपणा, प्रेमळ स्वभाव आणि कुटुंबासाठी असलेली निस्वार्थ भावना आम्हाला कायम प्रेरणा देते. देव तुम्हाला उत्तम आरोग्य, आनंद आणि दीर्घायुष्य देवो. तुमच्या आयुष्यातला प्रत्येक दिवस हसत खेळत आणि आपल्या माणसांच्या सहवासात जाओ. You have always been there as a father to me whenever I needed, and always as a friend to guide me. Wish you a very happy birthday and wish you a very healthy life ahead. माझ्यासाठी ते चुच्चूमाम हेच माझे मामा. ते जेव्हा बोबडं बोलायचे त्यावेळी ते नाव आलं, त्यांच्या नावी चुच्चूमाम. माझ्या बालपणी, तरुणपणी किंग सर्कलला यायचो तुमच्या घरी. आम्ही तिकडे तुमची खूप आतुरतेने वाट पाहायचो. दुपारी तुम्ही खारच्या दवाखान्यातून येत होता रोज, आणि दुपारी 1-1:30 वाजता तरी यायचा. तुमची पणजी, तुमची आजी, तुम्ही त्यांचे आवडचे नातू.
तुमच्यासाठी खास जागा तिकडे असायची टेबलवर जेवणासाठी, तुमच्यासाठी खास पदार्थ बनवायचे आणि तुम्ही ते खूप आवडीने खायचो. प्रत्येक जेवणात तुम्हाला कुरकुरी काहीतरी असं फरसाण पाहिजेच होतं. नंतर जेवण झालं की तुम्ही तिकडे जायचा इराणी हॉटेलमध्ये जवळ आणि आम्ही सगळ्यांसाठी आमच्यासाठी तुम्ही क्वालिटी आईस्क्रीम, व्हॅनिला नाहीतर टूटी फ्रुटी फॅमिली पॅक घेऊन यायचं सगळ्यांसाठी आणि आम्हाला खूप मजा यायची. हे माझं बालपण जे आहे ते तुम्हीच गोड ठेवले, ती आठवणी तसेच आहेत. मला खूप आवडल्या तुम्ही चुचुमाम. दरवर्षी गणपती असायचा किंग सर्कलला, सगळे यायचे, तुमचे मित्र यायचे, आज्यांचे मित्र यायचे. त्याच्यासाठी तुम्ही त्यांच्यासाठी सगळं जे मसाला मिल्क आहे, मसाला दूध, ते तुम्ही बनवायचे दरवर्षी. इतक्या मोठ्या प्रमाणात दुपारी त्या गरमीत तुम्ही तिकडे उभे राहून त्या गॅसवर छान मसाला मिल्क बनवायचे. सगळ्यांना ते आवडायचं. आमच्या परिवारावर, कुटुंबावर कधी काही आपदा आली आहे तर तुम्ही आमच्या पाठीशी खंबीरपणे राहायला थांबलात. माझं ट्रेन ॲक्सिडेंट झालं होतं 12th स्टँडर्डमध्ये. त्यावेळी तुम्ही आणि लता मामीने खूप आमच्यासाठी केले. आणखीन कितीतरी असे आमचे परिवाराचे जे अपघात झाले होते त्याच्यात तुम्ही आम्हाला खूप मदत केली आहे. चुचुमाम, तुमच्या निस्वार्थ प्रेम, आयुष्यभर केलेलं आमच्यावर उपकाराबद्दल कृतज्ञता व्यक्त करायला शब्दच अपुरे पडतात. Wishing you a very happy birthday from Westchester, Pennsylvania. Happy birthday, Chichu Papa. Thank you, Suresh, for being there with me for so many years, tolerating me, managing me, and allowing me to achieve the height which I have reached because of you. असंच समोर बसून थँक्यू म्हणणं कठीण होतं, जमलं नसतं. आणि त्याच्या सगळ्या मित्रांसमोर, जवळच्या आमच्या लोकांसमोर मी ओपनली थँक्यू म्हटलेलं आणि त्याला विश केलेलं जास्त आवडेल. जरी तो ते बोलणार नाही, पण आय नो ही वुड लव्ह इट. लग्न झालं तेव्हा मी जस्ट इंटर्न होते. MBBSचा परीक्षा झालेली आणि रिझल्ट बाकी होता. मनात खूप भीती होती, पास नाही झाले तर होणारा नवरा काय समजेल. पण तसं झालं नाही. ही वॉज इवन दॅट टाईम लकी टू मी. फर्स्ट शॉट पास झाली. नंतर ठरवलं स्किन करायचं, कारण माझे सासरे स्किन स्पेशलिस्ट होते आणि ते एवढंच म्हणाले की लता, बायकांना मला दाखवायला लाज वाटते, तू स्किन घे. आणि तिथून माझा आयुष्यातला जर्नी सुरू झाला अभ्यासाचा. 3 वर्ष मी घरी येत नव्हते, कधीतरी यायची, धावत पळत निघून जायचे. माझ्या मोठ्या मुलीला सोनालीला सुरेशने आणि त्याच्या आईने आणि माझे आईवडील प्रेमाने आणि नीट मोठं केलं. मला कधी बघावंच नाही लागलं. त्यामुळे आजही सोनाली फोन केला पहिला प्रश्न विचारला, बाबा कसे आहेत? बिकॉज फॉर हर ही वॉज हर मदर अँड फादर एव्हरीथिंग. एक गंमतीची गोष्ट सांगावीशी वाटते. जेव्हा मी पोस्टपोस्ट सुरू केली तेव्हा मला नायरला राहायला जायचं होतं आणि लग्नाला 1 वर्षही जस्ट झालं असणार. तर मी हॉस्पिटलमध्ये राहिल्यावर सकाळी 2दा-3दा अर्ली मॉर्निंग फोन आला. तर माझी रूममेट होती सर्जन. तर मी म्हटलं ग तुझा फोन असणार, स्किन स्पेशलिस्टला कुठे कॉल्स येतात. ती म्हणाली नाही ग तुझ्याच नवऱ्याचा फोन आहे. मी खूप खुश झाले की ह्या माणूस मला म्हणेल मी तुला खूप मिस केलं. त्याने काय म्हणावं की मला काल झोप नाही आली. म्हटलं वा मला मिस करतोस? तर म्हणाल नाही, बाजूच्या ट्रक्स आम्ही आरेकेडवाय रोडवर राहायचो त्यामुळे ट्रक्स येत जा असायचे. तो म्हणाला बाजूच्या ट्रक्सचा स्ट्राईक होता म्हणून ट्रकचा आवाज नव्हता आणि शेजारचा टेप रेकॉर्डर नायरला गेला त्यामुळे तेही नव्हतं, त्यामुळे मला झोप नाही आली. सो दॅट इज व्हॉट सुरेश. एनिवे मी त्याला आयुष्यभर मॅनेज केलं आणि त्याने मला मॅनेज केलं. आता पुढली जितकी काय वर्ष आहेत ते आम्ही असेच एकमेकांना मॅनेज करत राहणार. मी भांडत राहणार, तो ऐकत राहणार. पण कधी कधी ज्वालामुखी
उगवतो. तुम्ही जे मित्र पुढे सांगणार आहात की हा अतिशय शांत आहे, तो एवढाही शांत नाही आहे, पण दॅट्स लाईफ. ऑलवेज एन्जॉयड माय लाईफ विथ हिम. हॅपी बर्थडे सुरेश.